आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळाच्या खुटखुटीत आणि आतून तितक्याच रसरशीत वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। साधी सोपी रेसिपी आहे। फक्त 2 पदार्थ वापरून आपण या वड्या तयार करणार आहोत। अजिबात खवा, मावा, मिल्क पावडर, अगदी दुधावरची साय सुद्धा न वापरता इतक्या मस्त वड्या कशा बनवायच्या ते लगेचच पाहूया। नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। नारळाची वडी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ओला नारळ, खोवलेला नारळ लागणार आहे। इथे मी नारळाचे काप मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत। नारळ खवून घेतला तरीही चालेल। नारळाच्या पाठीमागचा भाग काढून टाकायचा, फक्त पांढरा भागाचा आपल्याला इथं वापर करायचा आहे। सुरीने नारळाचे काप कट करून मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे। जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने असा नारळ वेगळा करून घेऊ शकता। आता हा नारळ आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। त्यासाठी मेजरमेंट कपाचा वापर केला आहे। घरातली एखादी कोणतीही वाटी वापरली तरीही चालेल। त्यामध्ये अगदी हलक्या हाताने असा नारळ भरून घेतला आहे आणि इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे। उरलेला नारळ सुद्धा अशाच पद्धतीने आपण हलक्या हाताने कप भरून 2 कप असं इथे नारळाचा चव आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे। अगदीच घट्ट भरून दाबून घ्यायचा नाही, हलक्या हाताने दाबून भरायचा। आपण इथे 2 कप एवढा नारळाचा चव घेतला आहे। त्यासाठी आपल्याला त्याच्या अर्धी म्हणजे 1 कप भरून असं साखर घ्यायची आहे। हे अगदी अचूक प्रमाण आहे। जेवढ्या नारळाचा चव असेल तेवढा मोजून घ्यायचा एखाद्या वाटीने आणि त्याच्या निम्म म्हणजे अर्ध अशी साखर घ्यायची आणि मिक्सरमध्ये आपण साखर घालून घेतली आहे आणि हे अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार आहे। एकदम बारीक असं करून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं, म्हणजे एकसंघ अशी वडी आपली बनते। आता गॅसवर एक मी कढई ठेवली आहे। गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये 1 चमचा भरून साजूक तूप घालायचं। चमचाभर साजूक तूप घातल्यामुळे नारळाच्या वडीला खूप छान स्वाद येतो। तसेही नारळामध्ये भरपूर तेल असतं नॅचरल, त्यामुळे जास्त तुपाची गरज भासत नाही। आता हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं। एकदा तूप असं वितळलं गेलं की लगेचच यामध्ये आपण जे नारळ आणि साखर मिक्सरला फिरवून घेतलेलं हे मिश्रण यामध्ये संपूर्ण घालायचं आहे। आता गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि मंद ते मध्यम आचेवरच आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आज मी इथे सिक्रेट ट्रिक सांगणार आहे, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमची वडी अगदी मस्त रसरशीत आणि कुटकुटीत तयार होईल। कधी कधी काय होतं, वडीचं मिश्रण तयार झालं की नाही ते लक्षात येत नाही। मिश्रण थापण्याजोगं योग्य झालं आहे की नाही ते सुद्धा लक्षात येत नाही। म्हणून आपल्याला पहिली महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वडीचं मिश्रण तयार होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो। मंद ते मध्यम आचेवर आपण वडीचं मिश्रण आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे। सुरुवातीला बघू शकता किती पातळसर असं मिश्रण झालं आहे आणि जसजसं साखर वितळत जाईल तसतसं आणखी पातळ व्हायला सुरुवात होईल। इथे मंद ते मध्यम आचेवर सतत 5 मिनिटं हे परतत राहिले आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू याला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे, पण वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं नाही। आता ते कसं बघायचं तर तुम्हाला मी दुसरी ट्रिक सांगते, ती म्हणजे 1 चमचा घ्यायचा आणि तो या मिश्रणाच्या अशा मध्यभागी ठेवायचा। इथे बघू शकता चमचा तर अगदी उभा राहतो आहे, पण तरी हे वडीचं मिश्रण तयार झालेलं नाही। तर याची अजून दुसरी खूण आपण बघायची, तर हे मिश्रण एका छोट्याशा प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि ते हाताला चिकटसर लागतं आहे का ते सुद्धा पाहायचं। जर याचा गोळा छान असा बनत असेल तर हे वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे हे समजायचं। तरीही आपल्याला हे 2 ते 3 मिनिटापर्यंत अशा पद्धतीने परतत राहायचं आहे आणि एकदम पॅचुला किंवा चमचा जो घेतोय त्यापासून हे मिश्रण अगदी चिकटत नाही किंवा कढई सोडत आहे हे मिश्रण, हे सुद्धा पाहायचं, म्हणजे आपलं हे वडी थापण्याजोगं मिश्रण तयार होतं। पाहू शकता हे मिश्रण अगदी कढईला सोडत आहे, पॅचुल्याला सुद्धा चिकटत नाही आणि मंद आचेवर आहे हे मिश्रण। तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घेतलं आहे आणि हे मिश्रण 1 ते 2 मिनिटापर्यंत अजून परतलं। नंतर हे मिश्रण ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण अशा पद्धतीने ताटामध्ये टाकून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने पॅचुल्याने सगळीकडून समान अशी आपल्याला वडी थापून घ्यायची आहे। जर पॅचुल्याने थापता येत नसेल तर एखाद्या सपाट बुडाच्या वाटीने यावर आपण हे मिश्रण थापून घेतलं तरी चालतं।
अशा पद्धतीने हे वडीचं मिश्रण आपण थापून घेत आहोत. पाहू शकता पॅचुल्याने किंवा एखाद्या सपाट बुडाच्या वाटीने सुद्धा आपण थापू शकतो एक समान असं. आणि खूप छान असं ह्या नारळाच्या वड्या होतात ह्या पद्धतीने बनवलेल्या. 3 ते 4 ट्रिक सांगितलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवून तुम्ही जर ह्या नारळाच्या वड्या बनवल्या तर एकदम रसरशीत आणि खुटखुटीत अशा वड्या होतात तयार. 1 ते 2 महिने आरामात टिकतात. ह्या पद्धतीने पाहू शकता मिश्रण एकदम असं गोळा होत आहे हातामध्ये. आणि यावर आपल्याला सजावटीसाठी पिस्त्याचे काप टाकायचे आहेत. जरी तुम्हाला बदामाचे टाकायचे असतील तर टाकू शकता, केशर काड्या टाकू शकता सजावटीसाठी. जरी नाही टाकले तरीही चालेल. अशा पद्धतीने आपण हे वडीचं मिश्रण थापून घेतलं आहे आणि गरम गरम यामध्येच आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. म्हणजे थंड झाल्यानंतर कट मारता येत नाहीत, कट करता येत नाही वडी. आणि डायमंड शेपमध्ये आपण ह्या वड्या कट केलेल्या आहेत, पाहू शकता ह्या पद्धतीने. तर याला एक अर्धा ते पाऊण तास आपल्याला वाट पाहायची आहे. नंतर बघू शकता ह्या वड्या किती छान अशा थंड झाल्यानंतर दिसत आहेत. तर याच्यावर आपण कट मारून घेतले आहेत, त्याच्यावर अजून एकदा कट आपण मारूया चाकूने आणि वड्या पाडून घेऊया. खूप छान होतात ह्या वड्या, पाहू शकता खूप छान खुटखुटीत अशा होतात, आतून रसरशीत होतात. तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं ओलसर ठेवायचं असेल तर ठेवू शकता, पण जास्त दिवस टिकत नाही. जास्त दिवस टिकण्यासाठी अशा पद्धतीने ह्या वड्या तुम्ही बनवून पहा. नक्कीच 1 ते 1.5 महिना अशा ह्या वड्या टिकतात आरामात. ओल्या नारळाच्या आपल्या ह्या वड्या तयार आहेत. ह्या ओल्या नारळाच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटद्वारे सांगू शकता. तर आपण आता अशा पद्धतीने सजावटीसाठी ठेवूया एका ताटामध्ये. तुम्ही उपवासामध्ये सुद्धा ही वडी खाऊ शकता किंवा गणपतीच्या नैवेद्यासाठी